लोकसभेमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी एनडीएतल्या घटक पक्षांनी विरोधी पक्षांच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली। भाजपनं काल मुंबईमध्ये जनाक्रोश मोर्चा काढला। वरळीच्या जांभोरी मैदानातून सुरुवात झालेला हा मोर्चा एनएससीआय डोमपर्यंत नेण्यात आला। मात्र या जनाक्रोश मोर्चामुळे जांभोरी मैदान परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली। या सगळ्या वाहतूक कोंडीच्या त्रासामुळे संतप्त झालेल्या महिलेच्या रागाचा सामना मंत्री गिरीश महाजन यांना करावा लागला। त्या महिलेने गिरीश महाजनांवर प्रश्नांचा अक्षरशः भडीमार केलाय। No, no, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. Madam. Yes. Get out of here. मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोक के नहीं, ओके? Get out of here. Did you not understand? Did you not understand? No, no, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. Madam. Yes. Get out of here. मैदान में जाके बोलिए। से बातें कर रही है। आप कहाँ रहते हैं? यहाँ रहते हैं। चलो आपका क्या प्रॉब्लम है? मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर चलो, 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ। क्यों खड़ी हूँ? कहाँ पे वहाँ व्हीकल है आपका? चलो। चलो। आवाज कम करो। आवाज कम करो। आवाज कम करो। आवाज कम करो। अरे इधर आओ। Hello. Come over here. सगळ्यांनी इकडच्या महिलांमध्ये वा, इकडच्या महिलांमध्ये वा, इकडच्या महिलांमध्ये वा, गाड़ी चलाओ। उजव्या हाताच्या महिला पुढे वा, या सगळ्या महिला उजव्या हाताच्या पुढे। तर जनाक्रोश मोर्चात खऱ्या अर्थानं जनतेचा आक्रोश या निमित्तानं पाहायला मिळाला। महिलेकडून मंत्र्याला शिव्या खाव्या लागल्याची ही पहिली घटना आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली। तर महिलांचा विद्रोह हा संताप आहे असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले। तर वाहतूक कोंडीमुळे नागरिकांनी संताप व्यक्त करणं साहजिकच असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। हे सत्तेचा जो माज असतो ना, त्या माजाचा हा परिणाम आहे। आमचीच सत्ता आहे आणि या सत्तेचं ज्या पद्धतीनं दुरुपयोग जनतेला त्रास देण्यासाठी केला जातो त्याचं एक सर्वात मोठं उदाहरण फडणवीसाच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि सामान्य लोकांनी त्याच्यावर कसं ट्रोल केलं। आणि जी महिला एकीकडे महिला आरक्षणाचं सांगत होती, महिलाच त्यांना शिवा घालत होती। अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो। हे महाराष्ट्राच्या इतिहासात या पद्धतीची पहिली घटना आहे की मंत्र्याला इतक्या शिवा खावा लागल्या एका महिलांच्याकडून। हा विद्रोह आहे, महिलांचा राग आहे, संताप आहे। तुम्ही खोटं बोलताय लोकांशी आणि खोटं बोलून मोर्चे काढताय, भाड्याची माणसं आणताय आणि रस्ते जाम करताय। 1500 रुपये महिन्याला महिलांना देताय, मोर्चाला 1000 रुपये दिले असतील महिलांना आणण्यासाठी। मोर्चा असेल, आंदोलन असेल, बैठका असेल, सभा असेल, त्यावेळी त्या ठिकाणी थोडा ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होतो आणि पोलीस त्याचा मार्गही काढतात। पण मला असं वाटतं की काल मोठ्या प्रमाणावर 25,000च्या वर महिला भगिनी काल मुंबईमध्ये पोहोचल्या असल्यामुळे थोडा ट्रॅफिकचा त्या ठिकाणी प्रश्न तयार झाला, त्यावर काही नागरिकाचा संताप तयार झाला। त्यामुळं ते साधारण म्हणजे स्वाभाविक तो संताप आहे, काहींनी व्यक्त केला आहे, पुढं खबरदारी घेऊ। तर मुंबईतल्या जांभोरी मैदानात आक्रमक झालेल्या महिलेसंदर्भात आज मंत्री गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली आहे। महिलांच्याच हक्कासाठी आमचा मोर्चा होता, त्या महिलेला पोलिसात तक्रार करता आली असती, सभ्य भाषेत त्या महिलेला बोलता आलं असतं, पण त्या आक्रमक झाल्या असं महाजन म्हणाले।
शेवटी महिलांच्या हक्कासाठी हा मोर्चा होता. असे मोर्चे आपण बघतायत मुंबईमध्ये, शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये सतत निघत असतात. आंदोलनं केवढी मोठी होतात तर आपल्याला माहिती आहे काय काय त्यावेळेला होतं म्हणून. आणि म्हणून मग अशा पद्धतीने तुम्ही तक्रार करू शकल्या असत्या, पोलिसांकडे केली असती, थोडा सौम्य भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला राग त्या ठिकाणी व्यक्त करता आला असता. पण त्या ज्या भाषेत बोलत होत्या, त्यांनी जी बाटली फेकून मारली ते काही फार मला वाटतं संयुक्तिक नव्हतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.